राहुल गांधी यांच्या पुण्यातल्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या आधी पुण्यात मोठा राडा झाल्याचं दिसून आलंय। सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानं या परिसरात गोंधळ झाल्याची स्थिती निर्माण झाली होती। पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। राहुलजी गांधी यांचा उद्या इथं कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाला सीओईपीचे विद्यार्थी येणार होते। अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला होता। त्या विद्यार्थ्यांना इथे एबीव्हीपीच्या गुंडांनी वसतिगृहामध्ये येऊन मारहाण केली। अनेक मुलींना लेडीज हॉस्टेलमधून बाहेर काढलं। अनाथ मुली आहेत त्या, आणि त्या मुलींना धमकावलं, दाब टाकला। त्या मुलींचे व्हिडिओ व्हायरल केले। आम्ही तुम्हाला आमचे कार्यकर्ते व्हिडिओ सुद्धा देतील की एबीव्हीपीच्या गुंडांची ही गुंडगिरी असहाय्य मुलींवर, अनाथ मुलींवर हे दमदाटी करतायत। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माहीत झाल्यानंतर आमचे विरोधी पक्षनेते आमचे विजय वडेट्टीवार साहेब, प्रशांतजी जगताप सगळे मुलं आम्ही हॉस्टेलवर आलो। एबीव्हीपीच्या गुंडांना पकडलं, त्यांना पोलिसांच्या हवाली केलं। ते आता मुलांना धमकावत आहेत। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। काँग्रेसच्या देशव्यापी छात्रों की गुंज या अभियानाचा चौथा टप्पा पुण्यात संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे। या कार्यक्रमात ते प्रामुख्याने विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधणार असून शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सविस्तरपणे चर्चा करतील। जेनझीला साथ घालण्यासाठी पुण्यात राहुल गांधी तरुणींशी संवाद साधतील। आज होणाऱ्या राहुल गांधींच्या या कार्यक्रमावरून जोरदार राजकारण पेटलंय। युवकांना 25-25 हजारांचा आमिष देऊन गर्दी जमवण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपानं केलाय। छात्रों की गुंज या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी जवळपास 30 अटी शर्तींसह परवानगी दिली आहे। आणि त्यामुळे एवढ्या अटी शर्ती कशासाठी असा सवालही विरोधक उपस्थित करतात। या कार्यक्रमाला सुमारे 8 ते 10 हजार मुली उपस्थित राहण्याची शक्यता आहे। पुणे हे मुलींच्या पहिल्या शाळेचं शहर आहे आणि त्यामुळे या ऐतिहासिक शहरात राहुल गांधी मुलींशी थेट संवाद साधणार आहेत। पेपर लीक, विद्यार्थ्यांच्या हक्कांची लढाई, मुली आणि महिलांवरील वाढते अत्याचार अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर राहुल गांधी मुलींशी संवाद साधतील। राहुल गांधी आपण 25-25 हजार रुपयाचे आमिष देऊन आपल्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाला युवकांना या ठिकाणी प्रलोभन देऊन बोलवण्याचा प्रयत्न आपण करत आहात। कारण या देशाचा युवक हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचा युवक हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि त्यामुळे तुम्हाला तो रिस्पॉन्स देणार नाही आहे आणि म्हणून आपण 25 पैसे देत आहे। हे 25-25 हजार किती लोकांना देऊ इच्छित आहेत? त्यात येणारा पैसा कुठून येतोय? तो काँग्रेस कार्यालयातून येतोय, टिळक भवनमधून येतोय का विदेशातून आर्थिक मदत मिळवणाऱ्या संघटना काँग्रेसच्या माध्यमातून हा पैसा घुसवत आहेत? याची चौकशी सखोल झाली पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी राहुल गांधींच्या सभेसाठी मदतच करतात आहेत। ते परवा ते बोललेत की काँग्रेसच्या शाळा कॉलेजचेच मुलं त्या ठिकाणी राहतील। पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो की त्यांच्या या वक्तव्यानं जे ग्राउंडची कॅपॅसिटी त्याच्या 5 पटीनं मुलं मुली त्या ठिकाणी राहतील।